यांना सगळ्यांना लाज वाटली पाहिजे की जेव्हा महानगरपालिकेवरती इतके वर्ष सत्ता होती तेव्हा 25 वर्ष सत्तेमध्ये हा मराठी माणूस हा कुठे गेला? मराठी माणसाला कधी तुम्ही न्याय दिला? आज मराठी माणूस जो आहे तो ट्रान्झिट कॅम्पमध्ये 14 15 वर्ष राहतोय। 2 पिढ्या ज्या आहेत तिथे त्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये घालवले आणि आजही ते लोक अपेक्षा करतायत की कधी आम्हाला घर मिळेल। ते राहतात त्याच्या हाकेच्या अंतरावरती जे आहे ते एक ट्रान्झिट कॅम्प आहे, त्याच्यामध्ये जाऊन बघितलं पाहिजे की काय परिस्थिती आहे। आणि जेव्हा हा प्रोजेक्ट चांगला प्रोजेक्ट होतोय, जिथे लोकांची राहणीमान वाढणार आहे, लोकांना स्वतःचं हक्काचं घर मिळणार आहे, तिथे जे आहे ते व्यक्त करण्याचं काम करायचं। मेट्रो कारशेड आलं त्याला विरोध करायचं काम करायचं, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते त्याला विरोध करायचं काम करायचं। ह्यांनी फक्त घरी बसून विरोध करण्याचंच काम केलेलं आहे। लोकांनी आता विचार केला पाहिजे की मराठी माणसासाठी खऱ्या अर्थाने यांनी 25 वर्षामध्ये काय केलं। पण आमचं सरकार आल्यानंतर रमाबाई नगरचा विषय असेल, बीडीडी चाळीचा विषय असेल, इथे मराठी माणूस राहतोय, मराठी माणसाला कमी किमतीमध्ये किंवा पूर्णपणे मोफत जे आहे हे घरं कशी मिळतील याच्यासाठी कुठल्या सरकारने काम केलं? आमच्या सरकारने काम केलं। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।